नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला एक हेतू आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची उत्कंठा लागलेलीच आहे. याच्यामध्ये फक्त जानेवारी महिन्याचा लाभ मिळालेल्या लाडक्या बहिणी देखील आहेत. नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत देखील आहेत आणि याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अशा देखील आहेत की ज्यांनी KYC केलेली आहे परंतु त्यांना लाभ आले नाहीये. तर याच्या संदर्भात देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून तरी लक्षात घ्या की फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला माहिती आहे की GR येतो, त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार सध्या या आठवड्यामध्ये लक्षात घ्या की हप्ते वितरणाचा मागणी दर्शवणारा GR कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर लाभ वितरणाची घोषणा पुढील आठवड्यामध्ये होणार आहे. मार्च आणि लक्षात घ्या की फेब्रुवारी असे 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे की लाडक्या बहिणी आहेत की जानेवारी हप्त्यामध्ये KYC दुरुस्ती ज्यांची झाली होती त्यांना लाभ आलेला आहे, पण याच्यामध्ये ज्यांची KYC दुरुस्ती झाली नव्हती अशा लाडक्या बहिणींना मागे लाभ आले नाहीये. त्यांनी आता नुकतीच KYC दुरुस्ती केली असेल अशा लाडक्या बहिणींना मार्चचा जो फेब्रुवारी महिन्यामध्ये लक्षात घ्या मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे तो देखील जमा होणार आहे. पण याच्यामध्ये एक नवं कारण समोर आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील लाडक्या बहिणी आहेत त्या लाभ घेऊ शकतात. त्यामुळे आता दर महिन्याला लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींचं वय 65 वर्ष वयोगटापेक्षा जास्त होत असेल अशा लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो आपोआप बंद होणार आहे. म्हणजेच या लाडक्या बहिणी आपोआप स्कीमच्या बाहेर जाणार आहे. तर ही आताची महत्त्वाची अपडेट आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की तुम्ही लक्षात घ्या की तुमचं वय जर 65 वर्ष वयोगटापेक्षा जास्त असेल तर कदाचित तुमची KYC करून देखील हा लाभ आहे तो बंद झालेला असू शकतो. तर ही महत्त्वाची बाब आहे. या गोष्टीची देखील तुम्हाला चेक करायचे आहेत. आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झाला परंतु त्यांना मेसेज आला नाहीये, त्यामुळे त्यांनी एकदा बँक स्टेटस देखील चेक करायचा आहे जेणेकरून हप्ता आल्याची तुम्हाला खात्री होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाहीयेत कदाचित त्यांची KYC चुकलेली असेल आणि KYC पुन्हा सुरू होण्यासंदर्भात अजून माहिती नाहीये. शासनाकडे मागणी केली जात आहे, त्यामुळे लवकरात लवकर शासनाने देखील या गोष्टीवरती विचार करावा. अजून मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांची KYC काही OTP किंवा आधार अपडेट या कारणांमुळे राहिलेली आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्हाला काही या संदर्भात शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.